हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के प्रॅक्टिस सेट क्रमांक 33 कंप्लीट करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 33 कंप्लीट केला। आय होप तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितला असेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की सराव करत असाल। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे रूप आहे? पर्याय आहेत: 1. चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर, ब. चॅट जनररी प्री फिक्स ट्रेनिंग, क. चॅट जनरल प्री डिफाईन टूल, ड. यापैकी नाही। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर याचे रूप आहे। प्रश्न क्रमांक 2, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? पर्याय आहेत: अ. मुंबई, ब. दिल्ली, क. पंतनगर, ड. पुणे। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही पुणे येथे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? पर्याय आहेत: अ. पुणे अहमदाबाद, ब. मुंबई अहमदाबाद, क. मुंबई बेंगलोर, ड. पुणे बेंगलोर। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे। प्रश्न क्रमांक 4, वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कुणाला मिळाला? पर्याय आहेत: अ. आप्पासाहेब धर्माधिकारी, ब. आशा भोसले, क. नानासाहेब धर्माधिकारी, ड. लता मंगेशकर। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? पर्याय आहेत: अ. NV रमन्ना, ब. रंजन गोगोई, क. धनंजय चंद्रचूड, ड. दीपंकर दत्ता। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? पर्याय आहेत: अ. रमेश बैस, ब. रामनाथ कोविंद, क. भगतसिंग कोश्यारी, ड. द्रौपदी मुर्मू। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस। प्रश्न क्रमांक 7, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत: अ. एकनाथ शिंदे, ब. रवींद्रनाथ चव्हाण, क. शंभूराज देसाई, ड. यापैकी नाही। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई। प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरले होते? पर्याय आहेत: अ. पुणे, ब. मुंबई, क. कोलकाता, ड. दिल्ली। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे मुंबई येथे भरले होते। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात 1904 साली डॅश येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली? पर्याय आहेत: अ. मुंबई, ब. पुणे, क. नाशिक, ड. सातारा। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात 1904 साली नाशिक येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली होती। प्रश्न क्रमांक 10, इंडियन असोसिएशन या संघटनेने डॅश येथे अखिल भारतीय परिषद भरवली? पर्याय आहेत: अ. कोलकाता, ब. कराची, क. कटक, ड. दिल्ली। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय परिषद भरवली होती। मित्रांनो, इथे आपले जीकेचे 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आज कंप्लीट केले। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन्स मराठी व्याकरणाचे घेऊन येणार आहोत। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही ते शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।